असं ऐकण्यात पण आहे आणि बघितलं पण आहे आपण, की जेव्हा राजाराम राजे तिसरे छत्रपती जेव्हा त्यांचं राज्याभिषेक झालं, त्यावेळेला आपले दुसरे छत्रपती संभाजी महाराज हे जिवंत होते. अगदी बरोबर आहे. घटना अशी आहे, की हम्म. 1689 1 फेब्रुवारी यावेळेला संभाजी महाराजांना अटक झाली. हम्म. तर संभाजी महाराजांना अटक झाली. मुकर्रब खानाने संभाजी महाराजांना दगा करून पकडलं हम्म. संगमेश्वर या ठिकाणी बरोबर. आणि तिथून संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या तळावर पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. बरोबर. आता हा जो काळ होता, तो एकदम क्रुशल असा काळ होता. म्हणजे हम्म. संभाजी महाराजांना शोधण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला. जे संताजी घोरपडे जे होते, हम्म. ते तिथून निसटून म्हणजे त्या लढाईमध्ये त्यांचे वडील जे माळोजी घोरपडे जे होते, ते संभाजी महाराजांना वाचवण्याच्या कामी असताना ते धारातीर्थी पडलेले आहेत आणि काही जी मंडळी जी आहेत, ती तिथून निसटून देखील गेलेली आहेत. म्हणजे खंडो बल्लाळ असतील किंवा संताजी घोरपडे असतील. काही मोजकीच मंडळी जी होती, ती तिथून निसटून निघालेली आहेत आणि काही जण होते, ते धारातीर्थी पडलेले आहेत तिथे. ओके. मग या अशा घडीमध्ये संभाजी महाराज पकडले गेलेले आहेत आणि संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या छावणीत पाठवलेलं आहे. आता औरंगजेबाची छावणी म्हणजे आजपर्यंत तेथून कोणीही जिवंत आलेला माणूस नाही आहे हम्म. असं. फक्त शिवाजी महाराज जे होते ते फक्त तिथून औरंगजेबाच्या कैदेतून ते निसटलेले निसटले होते. होते. पण संभाजी महाराजांचं दुर्दैव असं होतं की औरंगजेब हा त्यावेळेला गाफील नव्हता किंवा हम्म. औरंगजेब गाफील होता किंवा नाही असं नाही म्हणता येणार. परंतु त्यावेळची परिस्थिती जी होती ती वेगवेगळी होती, वेगवेगळी असं होती. आहे. औरंगजेबाला 9 वर्ष या सह्याद्रीमध्ये भटकत ठेवलं हम्म. किंवा वन फिरला तो फिरला. औरंगजेब. असं त्याचा राग त्याच्या मनात जो होता, तो हम्म. खदखदून भरलेला होता. त्यामुळे संभाजी महाराज आता त्याच्या तावडीतून सुटणे हे शक्य नव्हतं, नव्हते. असं आहे. तर त्यामुळे संभाजी महाराज हे आता परत येणार नाही. बरेच प्रयत्न करून देखील झाले होते. परंतु संभाजी महाराज आता पुन्हा परत येऊ शकत नाहीत, हम्म. ही खात्री झालेली आहे आणि त्यामुळेच संभाजी महाराजांचा निधनाच्या आधीच छत्रपती राजाराम महाराजांचं राज्याभिषेक नाही तर मंचकारोहण करण्यात आलं होतं, ओके. असं आहे. तर हा मंचकारोहण जे आहे, की राजाची जी गादी जी आहे, ती रिकामी ठेवता कामा नये. निश्चितच झालं होतं, की संभाजी महाराज आता अटकेतून ते परत कधी येऊ शकत नाहीत. हम्म. कारण की त्यांचे एक अवयव जो आहे तो काढण्यात येत होता किंवा त्यांचा जो छळ होता तो खूप टोकापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे एक गृहीतच धरण्यात आलं होतं, की आता संभाजी महाराज पुन्हा परत येऊ शकत नाहीत. आता आपल्याला स्वराज्य पुन्हा एकदा सुरळीत चालू ठेवण्याबाबत आपल्याला विचार-विनिमय करावा लागणार आहे आणि एक रायगडावर तशाच प्रकारची एक मसलत झाली, हम्म. जी महत्त्वाची मसलत होती आणि ती म्हणजे त्याचे अध्यक्षत्व जे होतं, हम्म. ते महाराणी येसूबाई यांच्याकडे होतं, असं आहे. येसूबाई. हां आणि त्यावेळेला त्या महाराणी होत्या. कारण हम्म. की संभाजी महाराज त्यावेळेला अजूनही जिवंत त्यावेळेला होते. तर हम्म. महाराणी येसूबाईंनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला, की छत्रपती राजाराम महाराजांना त्यांचं मंचकारोहण करून घ्यायचं आणि इतर लोकांचं असं म्हणणं होतं, की छत्रपती राजाराम महाराज हे स्वराज्याचे खरे वारस नाही आहेत आणि निश्चितच स्वराज्याचे खरे वारस ते नव्हते, असं आहे. खरे वारस ओके. म्हणजे काय आहे, हम्म. की संभाजी महाराजांच्या नंतर त्यांचे पुत्र म्हणजे बाळ शिवाजी जो आहे, हम्म. म्हणजे भविष्यामधले छत्रपती शाहू महाराज, तर हम्म. यांना गादीवर बसवण्यासाठी काही जण म्हणत होते. तर बरोबर. काही जणांचं असं झालं, की आपण राजाराम महाराजांना बसवूया असं गादीवर. असं एक मोठी मसलत तिथे झाली. हा. बरेच विचार विनिमय झाला. पण महाराणी येसूबाईंचा निर्णय सर्वात शेवटचा आणि खरा ठरला आणि तो खूप स्वराज्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असा निर्णय होता, की राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्यात यावे आणि एकजूट होऊन सगळ्यांनी आपापसातले मतभेद जे आहेत, ते दूर ठेवून राजाराम महाराजांना पाठिंबा देऊन त्यांच्याकडून स्वराज्य कार्य घडवून आणावं. असं. अगदी बरोबर. कसं आपण आतापर्यंत पाहिलंय, जी फितुरी आहे, जी दोन्ही छत्रपतींच्या वाटेला आली, तशी ह्यांच्या पण वाटेला आली. पाहायला गेलं तर रायगडावर त्यांचं मंचकारोहण झालं आणि येसूबाई साहेब यांनी एक मसलत महत्त्वाची केली होती, ज्यामध्ये राजाराम महाराजांना सार्वभौम असा पाठिंबा तिथे मिळालेला आहे. म्हणजे राजाराम कारभारी महाराजांना. मंडळी असतील म्हणजे कारभारी मंडळी असतील, म्हणजे कारकून असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील, चिटणीस असतील, हे इतर जी लोकं होती, तर त्यांचा पाठिंबा त्यांना मिळालेला आहे. कारण मिळाला की होता. त्यावेळेला परिस्थिती अशी होती, की संभाजी महाराजांना विष प्रयोग करण्यात आला होता.
त्यावेळेची जी फितूर मंडळी जी होती, हम्म. तर त्यावेळेला संभाजी महाराजांनी कित्येकांना अभयदान देखील दिलं होतं असं आहे. हम्म. पण त्यांच्या मनातला जो राग होता तो तो काही काही कमी झाला नव्हता असं आहे. मग भविष्यात जर समजा आपण बाळ शिवाजीराजे हम्म. यांना गादीवर बसवलं, तर मग भविष्यात यांच्यासोबत देखील फितुरी होणार किंवा अशा प्रकारचा दुर्दैवी असा प्रसंग घडणार हम्म. हे येसुबाई साहेब यांना माहिती होतं. हम्म. म्हणजे त्या दूरदृष्टीच्या अशा तडफदार अशा महिला होत्या की त्यांना राजकारण असेल, सखी राज्ञी जैतू हे आपण संभाजी महाराजांनी दिलेलं त्यांना एक पद आहे. तर हे जे त्यांना त्यांच्या योग्यतेमुळे त्यांना ते जे मिळालेलं पद आहे, त्यामुळे भविष्यामध्ये स्वराज्य टिकून राहण्यासाठी जर आपण अ, शाहू महाराज म्हणजे जे शिवाजीराजे होते त्यावेळेला, तर त्यांना जर 7-8 वर्षाच्या मुलाला जर गादीवर बसवलं, तर मग तशाच प्रकारची फितुरी असेल किंवा असे कटकारस्थान जे असतील कटकारस्थानं होऊ ती शकतात. होण्याची शक्यता होती. तर बरोबर. जर आपण राजाराम महाराजांना त्या गादीवर बसवलं आणि उमदा पुरुष आहे, 18 वर्षाचा मुलगा आहे, 18-19 म्हणजे कळणारं व्यक्तिमत्व आहे ते, असं आहे. अशा व्यक्तीला जर बसवलं आणि औरंगजेबाशी आपण 2 हात केले, तरच हे स्वराज्य टिकणार आहे. अगदी या बरोबर. 2 गोष्टी म्हणजे बगल द्यायच्या कशी, की फितुरीपणा नाही होणार किंवा असा घातपात देखील होणार नाही आणि राज्य देखील सुरळीत चालणार. कटवाल्यांचा पाठिंबा देखील पाठिंबा मिळणार. जो आहा. आपल्या संभाजी महाराजांच्या वेळी भेटला नाही. भेटला नाही. कारण की त्यामुळेच ते फितुरी झाली, कट झाली, 2 गट झाले, की बरोबर. पाठिंबा द्यायचा नव्हता म्हणून. मग तो सगळा सापळा त्यांनी मोडून काढला. ही महत्वाची मसलत जी होती ती येसुबाई साहेबांनी पार पाडली आणि छत्रपती राजाराम महाराजांचा मंचकारोहण रायगडावर करून घेतला. आणि मग राजाराम महाराजांनी जे फितूर मंडळी जी होती, जेरे शकावली या पुस्तकामध्ये आपल्याला 2 ते 3 लोकांची नावं देखील तिथे मिळतात. राजाराम महाराजांनी टकमोटकावरून कडेलोट देखील केलेले असल्याची नोंद जेरे शकावलीमध्ये आहे. जे संभाजी महाराजांना पकडण्यासाठी किंवा त्या कटकारस्थानामध्ये सामील होते अशा लोकांना देखील राजाराम महाराजांनी शिक्षा दिलेली आहे. म्हणजे भावाचा जो कट कारस्थान जो भावावर करण्यात आलं होतं, त्यांच्या मोठ्या बंधूवर करण्यात आलं होतं, तर त्याचा बदला देखील त्यांना घेणं भाग होतं आणि अशा लोकांना शिक्षा देणं देखील त्यांना क्रमप्राप्त होतं. महत्वाची गोष्ट होती ती. खूप छान. म्हणजे राजाराम राजांनी जो आदेश दिला कडेलोट करण्याचा, त्यांच्यापैकी कोणाची नावं तुम्हाला माहिती आहेत का? हा, तर त्यामध्ये जेरे शकावलीमध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की येसाजी आणि सिधोजी हे फर्जंद आहेत. तर येसाजी फर्जंद आणि सिधोजी फर्जंद यांना राजाराम महाराजांनी कडेलोट करण्याचे आदेश दिले होते. ह्या दोघांना म्हणजे कडेलोट करण्यात आले होते. म्हणजे राजाराम राजांनी संभाजी महाराजांचा इन शॉर्ट आपल्या साईडने जे कोणी विरोध करत होते किंवा त्यांना कटकारस्थानामध्ये अडकवलं, त्यांचा बदला त्यांनी घेतला. तर आपण पाहिलंय की काही ठिकाणी असा उल्लेख आहे की राजाराम राजे हे नजरकैदेत किंवा कैदखान्यामध्ये किंवा कुठे कैदेमध्ये होते, तर हे कितपत खरं आहे? आता जर पाहायची गोष्ट आहे अशी, म्हणजे एक अभ्यासू दृष्टिकोनाने जर आपण पाहिलं, तर संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांचा एक फोटो बहुतेक आपल्याला पाहायला मिळतो की संभाजी महाराज राजाराम महाराजांना खांद्यावर घेऊन मिरवत आहेत. बरोबर. म्हणजे रायगडीचाच हा एक देखावा असू शकतो की संभाजी महाराजांच्या पाठीवर बसलेले आहेत राजाराम महाराज, असं त्यांचं एक दोघा भावंडांमधील हे प्रेम होतं. आणि जे सावत्र वगैरे असं काही नव्हतं, कारण की एकाच छत्रपतींचे ते दोन्हीही पुत्र होते आणि दोन्हीही समान होते. आता त्यामध्ये महत्वाची घटना अशी होती की कागदपत्रांमध्ये काही ठिकाणी उल्लेख आहे नजरकैद, तर काही ठिकाणी उल्लेख आहे की अदबखाना, तर काही ठिकाणी उल्लेख आहे की कैदेमध्ये. आता जेधे शकावलीमध्ये देखील असा उल्लेख मिळतो की अदबखान्यातून बाहेर काढलेला आहे. येसाजी कंक आणि चांगोजी काटकर यांनी त्यांना बाहेर काढलेला आहे आणि मंचकारोहण झालेलं आहे, अशा प्रकारचा एक उल्लेख येतो. परंतु डॉक्टर जयसिंगराव पवार जे आहेत, ते त्यांनी केलेले जे त्याबाबतचं वक्तव्य आहे किंवा त्यांनी लिहिलेले ज्या काही गोष्टी आहेत की त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक 5 वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर
येसुबाई साहेबांनी संभाजी महाराजांची समजूत काढली आहे आणि त्यांना अदबखान्यातून असेल किंवा नजरकैदेतून हे मुक्त करण्यात आलेलं आहे. अशा काही गोष्टी देखील मांडण्यात आहेत. आलेल्या आहेत. तर आणि माझं एक स्पष्ट असं मत आहे, की जी व्यक्ती स्वतःच्या भावाचं 2 लग्न लावू शकते, ती व्यक्ती एखाद्या त्या भावाला कशाला कैदेमध्ये ठेवू शकते, असं आहे किंवा नजरकैद असेल किंवा काही हम्म. गोष्टी असतील. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की संभाजी महाराजांना माहीत होतं, की राजाराम महाराजांना जर आपण इतरांना किंवा जे कटवाले जे लोक आहेत ते हम्म. त्यांच्या सोबतीला आले, तर हम्म. मग त्यांना घेऊन पुन्हा एकदा बंड करण्याचे या लोकांचे नक्कीच विचार होणार आहेत. हम्म. त्यामुळे राजाराम महाराजांवर नजरकैद म्हणू शकतो किंवा नजरकैद म्हणता येणार नाही, की त्यांच्यावर इतरांना कोणी भेटू नये किंवा असे कट कारस्थान होऊ नये हम्म. यासाठी संभाजी महाराजांनी दक्षता घेतली आहे. असं ओके. हे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ही गोष्ट जी आपण पाहतो की राजाराम राजांना खरोखर कैदेत ठेवलं तसं आपण पुस्तकांमध्ये दिसतं, ते खरं असू शकतं. हा बहुतांशी खरं असू शकतं, परंतु जर समजा एखादा भाऊ स्वतःच्या भावाची 2 लग्न लावून देत आहे, हा, त्यांनी ओके. 2 लग्न लावून 2 दिली. लावून लग्न लावून दिलेली हा. आहेत. तर मग त्यामध्ये शिवाजी महाराजांनी 1 लग्न लावून दिलं होतं राजाराम महाराजांचं. त्या जानकीबाई होत्या. जानकीबाई या सेनापती प्रतापराव गुजर यांच्या कन्या होत्या. संभाजी महाराजांनी राजाराम महाराजांची 2 लग्न लावून दिलेली आहे. म्हणजे हे एक विशेष गोष्ट अशी आहे, की नजर कैदेत असलेल्या भावाला किंवा कैदेत असलेल्या भावाचे कोणी लग्न लावून देऊ शकतं का? नाही देणार. आणि जर एवढाच राग असता तर. एवढाच राग असेल आणि काही त्यांच्या मातोश्रींनी केलेल्या काही गोष्टी असतील, त्यामुळे राजाराम महाराजांना त्याची शिक्षा नाही झाली पाहिजे किंवा त्यांनी तशा प्रकारची कुठलीही गोष्ट केलेली नाही आहे, की राजाराम महाराजांना त्याचा त्रास होईल अशा प्रकारे. मग ती नजरकैद असो किंवा कैदखाना असो, ह्या अदबखाना असो. लोकांपासून त्यांना हा. साबूत ठेवण्यासाठी पण त्यांनी ठेवलं असू शकतं. बरोबर. या लोकांपासून त्यांना संरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्यावर विशेष असं लक्ष ठेवून ते होते, असं आहे. ओके. जेणेकरून भविष्यामध्ये पुन्हा एकदा यांनी कटकारस्थान करू नये राजाराम महाराजांना हाताशी धरून. त्यामुळे यांना त्यांच्यापासून भेटून दिलं नाही किंवा त्यांच्यावर बरोबर. विशेष अशी नजर ठेवण्यात आली होती. अगदी बरोबर. एवढंच असं आपण म्हणू शकतो. खूप छान. आता ज्या महिला होत्या, म्हणजे राजाराम महाराजांची 2 लग्न लावून दिली संभाजी महाराजांनी आणि अगदी तोलामोलाचं घराणं. खरं तर राजाराम महाराजांचं पहिलं म्हणजे दुसरं जे लग्न जे आहे ते संभाजी महाराजांनी लावून दिलं. तर त्यामध्ये ताराराणी साहेब या दुसऱ्या पत्नी होत्या त्यांच्या. सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या ताराराणी साहेब होत्या. आणि म्हणूनच भविष्यामध्ये त्यांनी 7 वर्ष औरंगजेबासारख्या बलाढ्य अशा सेनानी सोबत, जसं त्यांच्या पतीने म्हणजे राजाराम महाराजांनी जशी झुंज दिली तशीच राणी ताराराणी साहेबांनी देखील तशाच प्रकारची झुंज दिलेली आहे. आणि तो वारसा जो आहे तो हंबीरराव मोहित्यांकडून आलेला आहे. ओके. खूप छान. मग राजाराम राजेंचं जेव्हा मंचकरण झालं, त्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास कसा होता? त्यांच्या लाईफमध्ये काय काय घडामोडी झाल्या पुढे? आता राजाराम महाराजांचं मंचकारोहण जे आहे ते 9 मार्च 1689 या रोजी झालेलं आहे. संभाजी महाराजांचा मृत्यू जो आहे किंवा त्यांचं बलिदान जे आहे ते 11 मार्च 1689 म्हणजे अवघ्या 3 दिवसामध्ये संभाजी महाराजांची मृत्यूची बातमी जी आहे ती रायगडावर पोहोचलेली आहे. येसुबाई साहेबांनी त्याला देखील शह दिलेला आहे की राजाराम महाराजांना गादीवर बसवलेलं आहे. आता राजाराम महाराज गादीवर बसवल्यानंतर मेसेज असा जातोय की आम्ही अजून हरलेलो नाही, असं आहे. आमचा छत्रपती अजून जिवंत आहे. आमचे छत्रपती अजूनही जिवंत आहेत आणि ते मंचकारोहण त्यांचं झालेलं आहे. आणि ती जी खबर आहे ती औरंगजेबाला पोहोचलेली आहे आणि त्या क्षणी त्याने निर्णय घेतला की आता आपल्याला रायगडावर वेढा टाकायचा आहे, रायगडावर आक्रमण करायचं आहे. आणि त्याच अनुषंगाने औरंगजेबाने त्याचा एक सेनानी जो आहे तो एतिकाद खान, त्याला भविष्यामध्ये जुल्फिकार खान देखील पदवी मिळालेली आहे त्याच्या पराक्रमामुळे. अशी रायगड काबीज केल्यानंतर एतिकाद खानाला जुल्फिकार खान ही अशी पदवी देखील मिळाली आणि तो भविष्यामध्ये जिंजिया किल्ल्याला वेढा टाकण्यासाठी गेला. मग जसं तुम्ही आता उल्लेख केलात की जुल्फिकार खानाने रायगडाला वेढा टाकला, मग जेव्हा हा वेढा टाकण्यात आला तेव्हा आपले सगळे राजे म्हणजे आपले राजे आणि बाकीची मंडळी सगळी आतमध्ये होती रायगडावरती. मग ती पुढे लढाई म्हणजे काय कसं झालं?
आता रायगडाला जो वेढा आहे तो हा 25 मार्च 1689 साली रायगडाला पहिला वेढा पडलेला आहे. हा आणि त्याचं नेतृत्व करत होता इतिकाद खान, बरोबर. जो जुल्फिकार खान आहे. हम्म. 25 मार्चला सुरुवात झाली वेढ्याची आणि ठिकठिकाणी रायगडाच्या पायथ्याला असलेल्या गावातील कित्येक मंडळींनी किंवा मावळ्यांनी त्यांचा विरोध केलेला आहे. तर तो खऱ्या अर्थाने लवकर येऊन पोचला होता, परंतु त्याला वेढा टाकण्यासाठी मराठ्यांनी बहुतेक ठिकाणी रोखण्यात आलं. रोखण्यात आलेलं आहे त्याला आणि त्याला त्रस्त करण्यात आलेला आहे गनिमी काव्याने. आणि मग 25 मार्च पासून हा नियमितपणे वेढा सुरळीत त्याने सुरू केलेला आहे. ओके. आणि त्यामध्ये गडावर सर्व मंडळी, महत्वाची मंडळी गडावरच होती. म्हणजे त्यांनी रायगडाला वेढा जेव्हा टाकला तेव्हा ती लोक एकदम खुश झाले असतील की आता स्वराज्य संपलं करून. औरंगजेबाने असा सेनानी पाठवला होता की त्याच्या वेड्यातून कोणी कोणी बाहेर सुटत नाही. सुटणार नाही, असा एक बरोबर. प्रबळ असा सेनानी पाठवला होता. इन शॉर्ट पूर्ण स्वराज्य संपवण्यासाठी संपूर्ण स्वराज्य संपवण्याचंच हा त्याचा पुन्हा एकदाचं कारस्थान सुरू झालं होतं आणि त्यामध्ये रायगडाला वेढा पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये राजाराम महाराज 5 एप्रिल 1689 रोजी तिथून निसटतात, अशी गोष्ट आहे. निसटतात. निसटतात. म्हणजे तो वेढा पूर्ण पडलेला असून सुद्धा त्यातून निसटतात. हो, त्यातून निसटतात आणि सहकुटुंब ते निसटतात त्यातून, असं आहे. म्हणजे एवढ्या पूर्ण सगळी मंडळी म्हणजे जे आहेत सर्व रायगडामधून बाहेर येतात. तर त्यापैकी रायगडावरून बाहेर आलेली जी मंडळी आहेत ना, मसलतीमध्ये असं ठरवलेलं होतं की संपूर्ण राजकुटुंब जे आहे ते एकाच ठिकाणी अडकून पडणे कामाचे नाही, बरोबर, असं आहे. आणि ही जी मसलत जी आहे ती येसुबाई साहेबांनी सांगितलेली आहे की आपण सर्व जण एकाच ठिकाणी अडकून राहणे कुठल्याच कामी पडणार नाही आणि ते भविष्यामध्ये सगळ्यांनाच धोकादायक ठरणार आहे. आम्ही वर्ष 2 वर्ष गड लढवू, औरंगजेबाला झुंजत ठेवू, तुम्ही येथून बाहेर पडावे, राज्याची व्यवस्थित बांधणी करावी, सैन्य जमवावे आणि पुन्हा रायगडाचा वेढा जो आहे तो तुम्ही उठवावा, अशा प्रकारची एक मसलत ठरली होती. आणि जर समजा हे शक्य होऊ शकलं नाही, मोगलांचा सैन्याचा जो सैन्यबळ जे आहे ते अत्यंत मोठं असेल किंवा जर जोर त्यांचा वाढत गेला तर तुम्हाला जिंजीला जाणे भाग आहे, असं येसुबाई साहेबांनी सांगितलं आहे. त्यावेळी येसुबाई साहेब आतमध्ये होत्या. त्यावेळेला आतमध्ये होत्या आणि त्या नित्याने लढा देत होत्या. आणि राजाराम महाराज जे आहेत ते 5 एप्रिल 1689 रोजी तेथून निघालेले आहेत, निसटलेले आहेत आणि प्रतापगडावर जाऊन पोहोचलेले आहेत. ह्या एवढा पूर्ण वेड्यामधून ते बाहेर निघून जे आपण पाहिले छत्रपती शिवाजी महाराज आपले आग्र्यावरून निसटून आले होते, तसंच हे पण इकडून प्रकारे शिवाजी महाराजांना पन्हाळ्याचा जो वेढा पडला होता तर त्यातून त्यांना जशा प्रकारे निसटून जायचं होतं तर तशाच प्रकारचा एक प्रसंग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की रायगड या राजधानीवरून त्यांना वेषांतर करून जायचं होतं. किंवा ते 2 वेगवेगळ्या घटना बघायला गेलं तर वेषांतर आपण पाहिला होता आग्र्याच्या किल्ल्यामध्ये आणि जो वेढा पडला होता पन्हाळ्याला तेव्हा महाराज आपल्या आतमध्ये होते, बरोबर, तेव्हा तिथून त्यांना निसटून जायचं होतं, निघून जायचं होतं. हे दोन्ही गोष्टींचा एक बोलतो आपण मिक्सचर करून तर ही घटना आपण बघू शकतो. अगदी बरोबर आहे. त्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की राजाराम महाराज प्रतापगडावर पोहोचले. प्रतापगडावर पोहोचल्यावर फतेजंग खान जो आहे तो राजाराम महाराजांचा पाठलाग करायला त्याने सुरुवात केली. आणि जो इतिकाद खान होता त्याने फतेजंग खानाला सांगितलं की आता राजाराम महाराजांचा पाठलाग करायला तू जायचं आहे, तुला ती कामगिरी सोपवण्यात आलेली आहे. ओके. आणि ह्याने इतिकाद खाननी पूर्ण रायगड कब्जा केला. वेढा त्यांनी निरंतर चालू ठेवला आणि जो काही मारा होता तो सुरुवात ठेवली होती. आणि इकडे राजाराम राजे जिंजीला निघून गेले. नाही, प्रतापगडावर पहिला टप्पा जो होता त्यांचा प्रतापगडाचा होता. प्रतापगडावर एक महत्वाची घटना झालेली आहे 10 जून 1689 रोजी. ती म्हणजे राजाराम महाराजांचं आयुष्यातील सर्वात पहिलं युद्ध. असं आयुष्यातील पहिलं युद्ध राजाराम महाराजांच्या आयुष्यातील सर्वात पहिलं युद्ध असं ते 10 जून 1689 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार या गावी झालेला आहे. पार या गावी
आता जी ओके. पार ही देवी आहे तिथे, पार हम्म. गावची देवी आपल्याला माहिती असेल, बऱ्याच लोकांना माहिती आहे, त्यांचं कुलदैवत आहे. हम्म. तर त्या गावामध्ये राजाराम महाराजांनी त्यांच्या आयुष्यातलं सर्वात पहिलं युद्ध त्यांनी सुरू केलं होतं आणि तिथून त्यांची युद्धाची कारकीर्द सुरू झाली आहे असं आपण समजूया. असं. ओ. म्हणजे पराक्रमाची आणि युद्धाची कारकीर्द जी आहे ती आपण शिकूया. तिकडून सुरुवात हा. झाली. ओके. प्रतापगडाचा जो पहिला युद्ध बोललात तुम्ही, हम्म. तो युद्ध कोणासोबत झाला आणि त्यानंतरची पुढची कारकीर्द कशी होती राजा महाराजांची? हा, तर प्रतापगडाचं पहिलं जे युद्ध आहे हम्म. ते राजाराम महाराजांच्या आयुष्यातील पहिलं युद्ध आहे हम्म. आणि युद्धाचा कोणताच अनुभव त्यांना त्यावेळेपर्यंत नव्हता. नव्हता आणि युद्ध कला होती, युद्ध कौशल्य त्यांच्याकडे होतं. जसं राजांना शिक्षण मिळालेलंच होतं, हम्म. त्यानुसार राजाराम महाराजांना देखील शिक्षण शिक्षण मिळालेलं भेटलं. आहे. त्यामध्ये अग्रेसर असतील, हंबीरराव मोहिते असतील, त्यांनी देखील शिक्षण दिलेलं आहे छत्रपती राजाराम महाराजांना. त्यांचे बंधू छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेलं आहे. राजनीतीचं जे शिक्षण जे आहे ते महाराणी येसूबाई साहेबांनी दिलेलं आहे. असा परिपूर्ण पुरुष जो आहे तो पहिल्यांदाच आपल्या युद्धामध्ये उतरलेला आहे. मुघलांविरुद्धचे युद्ध आहे आणि त्यामध्ये छत्रपतींच्या घराण्यामध्ये युद्ध करणारा, हत्तीवर बसून युद्ध करणारा हा पहिलाच राजा होता असं देखील आपला म्हणायला काही हरकत नाही. कारण की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील, यांचे लढवय्यगिरी जी होती किंवा त्यांची झुंज जी होती ती जी आहे ती घोड्यावरची झुंज आहे. पण प्रतापगडाच्या पायथ्याला जे पार गाव आहे राजाराम महाराजांनी झुंज दिलेली आहे जी हत्तीवर बसून दिलेली आहे. ओके. प्रतापगडाला वेढा पडणारच आहे आणि पार या गावाला या मोगलांचं सैन्य एकवटलेलं आहे अशी माहिती राजाराम महाराजांना मिळाली आणि राजाराम महाराजांनी गड उतार होऊन त्यांना झुंज दिलेली आहे. तर जो मोगलांचा जो त्यावेळेचा सरदार जो होता तो काकर खान नावाचा एक सरदार होता. तर तो वेढा देण्यासाठी नुकताच आला होता आणि आता 2 ते 4 दिवसामध्ये वेढा देखील पडणार होता. त्याच वेळेला राजाराम महाराजांनी गड उतार होऊन त्यांच्यावर गनिमी काव्याने हल्ला देखील केलेला आहे आणि त्यांनी सुरक्षित माघार घेतलेली आहे. कारण की त्यावेळेला मोगलांचं सैन्य हे सैन्यबळ जे होतं ते खूप जास्त होतं आणि राजाराम महाराज यांचं नेतृत्व असेल किंवा त्यांचा युद्धाचा एक्सपिरियन्स असेल तर त्यानुसार त्यांनी ती पटकन माघार देखील घेतलेली आहे. सुरक्षित माघार म्हणतात गनिमी काव्याच्या दृष्टिकोनातून असं आहे. आणि मग नंतर तिथून त्यांचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. मग ते प्रतापगडावर त्यांना थांबणं शक्य नव्हतं कारण की मोगलांचा जोर वाढत गेला. जर या गडाला देखील वेढा पडला तर पुन्हा एकदा आपल्याला मोठं दिव्य करावं लागेल. जसं रायगडातून बाहेर आपण पडलेलो आहोत रायगडावरून, तसंच आपल्याला पुन्हा एकदा प्रतापगडावरून बाहेर पडावं लागेल. तर वेढा पडण्याआधीच आपल्याला बाहेर पडणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे. तर मग त्यांनी सुरुवात केली रायगडावरून प्रतापगडावरून ते आता वासोट्याला गेलेले आहेत. वासोट्यावरून साताऱ्याचा किल्ला, मग त्यानंतर सज्जनगड आणि मग वसंतगड आणि मग विशाळगड आणि पन्हाळा अशा सगळ्या टप्प्याटप्प्यातून ते गेलेले आहेत. आणि ते नुसते प्रवास करत गेलेले नसून त्यांनी प्रत्येक ठिकाणी राज्यकारभार सुरळीत करण्यासाठी प्रयत्न देखील केलेले आहेत. प्रत्येक गडाची डागडुजी असेल किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या गडावरून आदेश देणे असेल किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या सरदाराला कामगिरीला पाठवणे असेल, मोगलांचा बंदोबस्त करायचा असेल, कुठल्या चौकी पहारे जे असतील ते उठवायचे असतील किंवा एखादा गड जो आहे तो काबीज करायचा असेल पुन्हा किंवा एखादा जो प्रदेश जो आहे तो मोगलांच्या ताब्यात गेलेला आहे तो सोडवून घ्यायचा आहे, अशा सगळ्या गोष्टींची व्यवस्था करतच ते पुढे निघालेले आहेत. असं नाही की आत्ता इथून रायगडावरून निघाले ते थेट जिंजीला पोहोचले अशातली कुठलीही गोष्ट झालेली नाही आहे. त्यांनी जवळजवळ 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये बऱ्याच अशा गोष्टी महत्त्वाच्या केलेल्या आहेत ज्या स्वराज्यासाठी भविष्यामध्ये खूप महत्त्वाच्या ठरणार होत्या आणि त्या सगळ्या करूनच त्याची एक व्यवस्था करूनच ते पन्हाळगडाला पोहोचलेले आहेत आणि पन्हाळगडावरून मग ते जाणार आहेत जिंजीला. अशा प्रकारे खूप चांगली गोष्ट. ही गोष्ट माहिती नव्हती अशी बघायला गेलं तर, कारण का सगळ्यांनाच माहिती आहे की रायगडावरून निघाल्यानंतर डायरेक्ट जिंजीला गेले. बरोबर, ह्या गोष्टी माहिती नव्हत्या कोणाच्या. जसं आता सांगितलं ते जिंजीला गेले हे सर्व प्रवास करून, पण त्या जिंजीवरून महाराष्ट्राचा कारभार कसे सांभाळत होते मग? तर हा जो आहे हा अत्यंत महत्वाचा भाग येथे आहे की माणसांची नेमणूक करणे किंवा माणसं पारखणे आणि त्यांना जबाबदाऱ्या देणे. ओके. हे एक कौशल्य होतं राजाराम महाराजांकडे खरं पाहायला गेलं तर. कारण की स्थिर बुद्धी असा एक त्यांचा उल्लेख देखील केलेला आहे
की राजाराम महाराज हे स्थिर बुद्धी होते हम्म. आणि निर्णय घेण्यामध्ये एकदम सक्षम होते. तर ओके. राजाराम महाराजांनी तर अशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत की जे भविष्यामध्ये स्वराज्यासाठी पोषक ठरलेले आहेत. ओके. यामध्ये अ, 4 महत्त्वाची मंडळी त्यांनी नेमलेली आहेत किंवा 4 महत्त्वाचे सरदार त्यांनी नेमलेले आहेत, जे हम्म. महाराष्ट्राचा कारभार करणार आहे. हम्म. आणि त्यानंतर राजाराम महाराज जिंजीला निघून गेलेले आहेत. ओके. तर ती जी 4 मंडळी जी आहेत किंवा जे 4 सरदार जे आहेत, तर त्यापैकी एक होते हुकुमत पनाह रामचंद्र पंत अमात्य. ओके. त्यांना ही हुकुमत पनाह ही पदवी दिलेली आहे राजाराम महाराजांनी. हुकूमतपणा. हुकुमत पनाह ही सर्वश्रेष्ठ पदवी दिलेली आहे हम्म. राजाराम महाराजांनी ओके. रामचंद्र पंत अमात्य यांना. हम्म. आणि त्यानंतर शंकराजी नारायण पंत सचिव हे. ओके. आता शंकराजी नारायण पंत सचिव हे भोरचे संस्थानिक आहेत असे भविष्यातले. तर शंकराजी नारायण पंत सचिव यांना सचिव पद बहाल केलेलं आहे आणि त्यांना एक पदवी देखील दिलेली आहे, मदार उल महम. ते म्हणजे संताजी घोरपडे यांना आणखी एक महत्त्वाची पदवी दिलेली आहे. ती म्हणजे ममलकत मदार ही एक पदवी दिलेली आहे राजाराम महाराजांनी. आणि चौथे म्हणजे धनाजी जाधव. धनाजी जाधव. जयसिंगराव ही पदवी दिलेली आहे. या पदव्या बहाल केलेल्या आहेत त्यांच्या पराक्रमामुळे. त्यांना या सगळ्या पदव्या बहाल केलेल्या आहेत. आणि भविष्यामध्ये जेव्हा राजाराम महाराज जिंजीला जाणार आहेत आणि महाराष्ट्राचा कारभार जो आहे या 4 जणांनी येथे सुरळीत पार पाडायचा आहे. आणि ज्या काही महत्त्वाच्या घटना असतील किंवा काही निर्णय घेण्याचे असतील ते राजाराम महाराजांपर्यंत पोहोचवायचे आहेत किंवा त्यांना कळवायचे आहेत. त्यानुसार आदेश देखील घ्यायचे आहेत. आणि परस्पर आदेश देण्याचे जे कार्यभाग जो आहे तो रामचंद्र पंत अमात्य यांना देखील दिला होता. म्हणून तो सर्वश्रेष्ठ पदवी ही हुकुमत पनाह रामचंद्र पंत अमात्य अशी त्यांना हुकुमत पनाह ही पदवी देण्यात आली होती. ओके. म्हणजे ते तिकडे बसून असे ह्या 4 जणांना इथे नियुक्त करण्यात आलेलं होतं. ओके. मग ह्या दरम्यान पूर्ण रायगडापासून ते जिंजीपर्यंत ह्या पूर्ण दरम्यान काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत का ज्या तुम्हाला सांगायच्यात? तर हा जो इतिहास प्रसिद्ध असा राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास जो आहे तर तो अत्यंत म्हणजे असं एक थरारक असा अनुभव आहे तो खरं तर. म्हणजे जसं